घराशेजारी राहणाऱ्या एका विवाहितेवर जादूटोणा केल्याचा संशय व आरोप करत एका वृद्ध व्यक्तीवर शेजारीलच 4 व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना 30 जुलै रोजी लाखांदूर तालुक्यातील मासळ गावात घडली. या घटनेत मासळ येथील स्थानिक निवासी बळराम लांजेवार वय 65 वर्ष असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित वृद्धाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून मासळ येथीलच गोपाल लांजेवार वय 45 वर्ष, विवेक लांजेवार वय 25 वर्ष, प्रमोद लांजेवार वय 40 वर्ष आणि किशोर लांजेवार वय 40 वर्ष या 4 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी दुपारी एका विवाहितेने जादूटोण्याचा आरोप करत पीडित व्यक्तीच्या घराच्या दरवाजावर दगडफेक केली होती. या प्रकारानंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्या विवाहितेला आणि तिच्या पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु जादूटोण्याच्या संशयामुळे संतापलेल्या आरोपींना पाहता पीडित वृद्ध आपल्या मुलासह लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी मोटारसायकलने निघाले होते. पावसामुळे दुचाकीने निघालेले पिता-पुत्र 4 चाकी वाहनाने पुलावरून पोलीस ठाण्यात जाण्यासाठी जवळीलच बेलाटी गावी पोहोचले. या दरम्यान पीडित वृद्धाला एका गॅरेजच्या दुकानात बसवून त्यांचा मुलगा जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेला होता. याच संधीचा फायदा घेत घटनेतील आरोपींनी पाठलाग करून वृद्ध व्यक्तीला एकटे पाहताच बळजबरीने मोटारसायकलवर बसविले आणि मासळ गावात घेऊन गेले. तिथे नेऊन त्यांनी वृद्धाला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती पीडित वृद्धाच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलाला देताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत जखमी वृद्धाला उपचारासाठी लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु वृद्धाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे करीत आहेत. दरम्यान जादूटोण्याच्या आरोपावरून एकूण 4 आरोपींनी एका वृद्धावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. पीडित वृद्धाला उपचारासाठी लाखांदूर आणि भंडारा होऊन नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून तिथे वृद्ध मृत्यूशी झुंज देत असल्याची चर्चा आहे. जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्धावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अटक केलेल्या 4 जणांना लाखांदूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाचे न्यायाधीश पी. यादव यांनी आरोपींना 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.